झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रगतशील महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात घडली आहे। लाखांदूर तालुक्यात अन्न न मिळाल्यानं माय लेकींचा तडफडून मृत्यू झालाय। अन्न सुरक्षे विधेयकासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावणारं सरकार या भूकबळीची गंभीर दखल घेणार का, हा प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित होतोय। प्रगतशील महाराष्ट्राला काळीमा, भंडारा जिल्ह्यात भूकबळी, अन्न न मिळाल्यानं माय लेकींचा तडफडून मृत्यू। भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातली घटना प्रत्येकालाच मान खाली घालायला लावणारी आहे। लाखांदूर तालुक्यातल्या शेवंत हरी तोंडरे आणि गुणा हरी तोंडरे या माय लेकींचा अन्न वाचून तडफडून मृत्यू झालाय। 75 वर्षांच्या शेवंताबाई आपल्या मुलीसह या घरात राहत होत्या। काही दिवसांपासून त्यांच्या घराचं दारही बंद होतं आणि घरातून दुर्गंधी येत होती। मायलेकी मानसिक रुग्ण असल्याचं सांगण्यात येतंय। मात्र पोलिसांनी घर उघडल्यानंतर या मायलेकींचे मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत आढळले। यावेळी तोंडरे यांच्या घरात अन्नाचा दाणाही आढळला नाही। भूकबळीचाच प्रकार म्हणावा लागेल। आणि त्या ज्या होत्या दोघेही ते मुली पागल अवस्थेत होत्या तिच्या, आणि ते आई राहायची तिथं, पण ते नेहमी आता दार बंद करून राहायचे तिथं। त्याच्यामुळे हे आजूबाजूला लोक राहतात, पण ते काही त्यांच्याकडे लक्ष नाही। शेवंतबाई हरी तोंडरे वय 75 वर्ष, या त्यांची मुलगी गुणा हरी तोंडरे वय अंदाजे 35 वर्ष त्यांच्या सोबत राहत होत्या। दिनांक 13/7/2013 रोजी आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांच्या घरात त्या मृतावस्थेत पडलेल्या आहेत। मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी काल रवाना केला, त्याच्यावर पोस्टमॉर्टम झालेला आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर खरी माहिती प्राप्त होईल। अन्न सुरक्षा विधेयकासाठी काँग्रेस पक्षानं आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावलेली असतानाच भंडाऱ्यात माय लेकींचा भुकेनं तडफडून मृत्यू झाला। राजकीय इच्छाशक्तीत आहे। ही इच्छाशक्ती कधी जागृत होणार, हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।